भारत हमको जान से प्यारा है, सबसे न्यारा गुलिस्तां हमारा है। नमस्कार मंडळी. 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन. या स्वातंत्र्य दिनाचं नाव काढताच आपल्या अंगावरती काटा उभा राहतो. काटा का उभा राहतो असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. कारण स्वातंत्र्य दिन म्हटलं की आपल्यासमोर भूतकाळातील काही दृश्य किंवा काही आठवणी आपल्या डोळ्यासमोर तरंगून जातात. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, महात्मा गांधी, चंद्रशेखर आझाद, सुभाषचंद्र बोस यांचे बलिदान आपल्याला आठवते. याच स्वातंत्र्य दिनाची तयारी किंवा हा स्वातंत्र्य दिन आपण खूप हर्षोल्लासाने किंवा जोशाने, उत्साहाने साजरा करत असतो. तर आज गणेश नाईक प्राथमिक शाळेमध्ये आपण आलो आहोत आणि इथल्या स्वातंत्र्य दिनाची तयारी विद्यार्थी कशा प्रकारे करत आहेत ते आपण ऐकणार आहोत, पाहणार आहोत. तर सर्वप्रथम या शाळेचे मुख्याध्यापक पाटील सरांशी आपण थोडीशी गप्पा मारूया आणि या शाळेबद्दल थोडंसं जाणून घेऊया. चला. छोड़ो कल की बात पुरानी, नए दौर में लिखेंगे मिलकर नई कहानी. मंडळी, गणेश नाईक प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक पाटील सर आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी या शाळेबद्दल थोड्याशा गप्पा मारूया. नमस्कार सर. नमस्कार. या शाळेबद्दल थोडीशी माहिती सांगा. मी पाटील SM, प्रबोधनकार क्रीडावर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित गणेश नाईक प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक. माझी नेमणूक 99 साली, जून 99 साली मी नेमणूक झाली. या संस्थेची स्थापना 1996-97 या शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता पहिलीचा वर्ग या ठिकाणी उघडण्यात आलेला आहे. इयत्ता पहिलीच्या वर्गामध्ये 96, आज शैक्षणिक वर्ष 13-14 यामध्ये जवळजवळ 350 विद्यार्थी या शाळेच्या प्रांगणामध्ये शिक्षण घेत आहेत. ही संस्था माजी आमदार शिवशरणअण्णा पाटील यांनी या ठिकाणी गोरगरीब जे पालक आहेत, इथं वीटभट्टीचे कामगार आहेत, त्या मुलांचं शिक्षण अर्धवट राहू नये, त्या मुलांच्या शिक्षणासाठी अण्णांनी या शाळेत इमारत उभी करून दिली. शिक्षणासाठी त्यांचा मोठा हातभार आहे आणि या शाळेमध्ये कुठल्याही प्रकारच्या विद्यार्थ्याकडून फी घेतली जात नाही. तिथं मोफत शिक्षण दिलं जातं आणि शासनाची जे नियमावली आहेत त्या नियमावलीप्रमाणेच आमची इथं कामकाज चालू आहे. राष्ट्रीय सण जे आहेत आपल्या शाळेत 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 1 मे हे जे राष्ट्रीय सण आम्ही प्रतिवर्षी शाळेत साजरा करतो. मग विद्यार्थ्यांचं जे उपक्रम आहे म्हणजे उत्साह, राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेम वाढवण्यासाठी मुलांना आम्ही भाषण देतो, विविध समूहगीत, त्यानंतर नृत्य, देशभक्तीपर गीत हे आम्ही उपक्रम राबवतो. विद्यार्थ्यांचे संचलन, परेड्स या विविध कार्यक्रमांची स्टेजरिंग, राष्ट्रप्रेम, राष्ट्रभावना वाढीस लागण्यासाठी ही जी मूल्ये आहेत ती मूल्ये मुलांमध्ये या वयामध्ये आम्ही रुजवतो. हे होते या गणेश नाईक प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक पाटील सर. तर तुम्हाला दाखवतोय या शाळेच्या प्रांगणात MCCचे विद्यार्थी परेड करताना उद्या या 15 ऑगस्ट दिवशी, स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी राष्ट्रध्वजाला जो सन्मान दिला जातो, जो सल्यूट दिला जातो, त्याची तयारी इथे मुलं करत आहेत. आपल्याला दिसतंय व्यवस्थित एका लाईनीमध्ये थांबलेले आहेत आणि त्यांचे शिक्षक त्यांना व्यवस्थित ट्रेन करत आहेत.
राही हूँ, देश का सिपाही हूँ, बोलो मेरे संग जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद। नन्ना मुन्ना राही हूँ, देश का सिपाही हूँ, बोलो मेरे संग जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद। रास्ते में चलूंगा ना डर डर के, चाहे मुझे जीना पड़े मर मर के, मंजिल से पहले ना लूंगा कहीं दम, आगे ही आगे बढ़ाऊंगा कदम, दहने बाएं थम। या गणेश नाईक प्राथमिक शाळेमध्ये दरवर्षी डान्सचा सुद्धा प्रोग्राम ठेवला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या नेतृत्व गुणामध्ये किंवा स्टेज डेअरिंग जे वाढतं त्याच्यामागे आपल्या या गणेश नाईक प्राथमिक शाळेचे पाटील मॅडम यांचा हातभार आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. ते या मॅडम दरवर्षी इथे डान्स बसवतात. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये स्टेज डेअरिंग म्हणजे थोडंसं स्टेज डेअरिंग देतात त्यांना. त्या मॅडमशी आपण थोड्याशा गप्पा मारूया आणि त्यांच्याशी या डान्सबद्दल थोडंसं जाणून घेऊ. नमस्कार मॅडम. नमस्कार, मी पाटील मॅडम गणेश नाईक शाळेमध्ये 4 वर्ष झाली मी काम करते आहे आणि आपली शाळा इथे 96-97 साली म्हणजे सुरुवात झालेली आहे. आणि ही शाळा ॲक्च्युली पाहता माझ्या वडिलांनी गोरगरिबांच्या मुलांसाठी इथे शाळा काढलेली आहे आणि या शाळेतल्या प्रत्येक विद्यार्थ्यांना आम्ही फी घेत नाही, विनामूल्य शिक्षण देतो आणि विविध उपक्रम, सगळे उपक्रम जे आहेत ते सगळे उपक्रम आम्ही घेतो. त्याशिवाय आता राष्ट्रीय सण म्हटलं तर 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीची जोरात तयारी आम्ही इथे करून घेतो. विशेषतः 15 ऑगस्टसाठी आम्ही ह्यावेळेस नवीन बदल घडवला आहे म्हटलं तर आम्ही डान्स घेतलेला आहे आणि परेड. ग्राउंड आमचं इथं छोटं आहे पण त्या एवढ्याशा छोट्याशा ग्राउंडमध्ये आम्ही इथं परेड बसवलेलं आहे आणि ॲक्च्युली परेडमध्ये सुद्धा ज्या नवीन मुली आहेत ते सुद्धा उत्सुकतेने सहभाग घेऊन व्यवस्थित करत आहेत. आमचं पहिल्यांदाच आम्ही हा परेड बसवलेला आहे आणि विविध उपक्रम आम्ही इथं घेतो. आणि डान्समधून विद्यार्थ्यांचा तुम्हाला प्रतिसाद कसा? डान्समधून विद्यार्थ्यांचा प्रतिसाद खूप चांगला आहे आणि विद्यार्थ्यांना अशा कलागुणांना वाव दिला पाहिजे की जे काही विद्यार्थी अभ्यासात हुशार असतात. आपण नुसतं पालकांची अशी अपेक्षा आहे की माझा मुलगा प्रत्येक विषयात पुढे आला पाहिजे असं न म्हणता प्रत्येक कलागुणात पण तो पुढे आला पाहिजे. आता बघितलं तर आमच्या वर्गातली इथं ह्या जे पॅरेंट्स आहेत ते पॅरेंट्स कधी अभ्यास वगैरे घेत नाहीत, मुळात ते लक्ष पण देत नाहीत. आम्ही त्यांचा अभ्यास पण करून घेतो, त्या व्यतिरिक्त त्यांच्या अदर ॲक्टिव्हिटीज पण करून घेतो आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना स्टेज डेअरिंग पण येतं. आणि या स्वातंत्र्य दिनाबद्दल फक्त हिंदू मुस्लिम बांधवांना सर्वांनाच मला एक छोटंसं गाणं म्हणावं असं वाटतं. छोटंसं गाणं. कदम से मिला के कदम चलो साथियों दम बदम, नए दौर की आज बुनियाद डाले, चले अपनी मंजिल को हम, कदम से मिला के कदम. धन्यवाद. मॅडमने खूप छान सुरेल अशा आवाजामध्ये आपल्याला गाणं ऐकवलं आहे आणि त्यांनी शिकवलेला त्यांनी बसवलेला डान्स या गणेश नाईक प्राथमिक शाळेचे विद्यार्थी आता सादर करणार आहेत. चला तर मग ते डान्स आपण पाहूया.
हमारा है, हिंदुस्तानी नाम हमारा है, सबसे प्यारा देश हमारा है। जन्मभूमि है हमारी शान से कहेंगे हम, सभी को भाई भाई प्यार से रहेंगे हम। हिंदुस्तानी नाम हमारा है, सबसे प्यारा देश हमारा है। नन्ना मुन्ना राही हूँ, देश का सिपाही हूँ, बोलो मेरे संग जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद। नन्ना मुन्ना राही हूँ, देश का सिपाही हूँ, बोलो मेरे संग जय हिंद जय हिंद। या शाळेमध्ये दरवर्षी परेड संचलन नसतं, पण यावर्षी एक वेगळा प्रयोग म्हणून या शाळेनं परेड करण्याचं ठरवलं आणि या शाळेमध्ये कसल्याही प्रकारचं NCC, MCC, RSP अशा कुठल्याही प्रकारची सुविधा नसताना किंवा अशा कुठल्याही प्रकारची योजना नसताना ते परेड करण्याचा एक नवा उपक्रम सुरू करण्याचं या शाळेनं ठरवलं आणि तो प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न इथले पाटील सर करत आहेत आणि ते मुलांना शिकवत आहेत. त्यांच्याशी थोडंसं आपण गप्पा मारूयात. सर नमस्कार. नमस्कार सर. कसा प्रतिसाद आहे सर तुम्हाला? मुलांचा चांगला प्रतिसाद आहे सर आमच्याकडे. आणि याच्यात ह्या शाळेत NCC, MCC हे कुठलं पण योजना नाही येत, तरी पण आम्ही मुलांच्यामध्ये देशासाठी स्वाभिमान, अभिमान आणि मुलांमध्ये शिस्त निर्माण होतो. त्यामुळे NCC परेड आणि मार्च पास 15 घेणार. यावर्षी नवीन प्रयोग करा. हां, यावेळी नवीन प्रयोग. मुलांना काय मग असं पाय दुखतायत सर नको असं काय म्हणते ते, पण तरी त्यांच्याकडनं प्रयोग करून घ्यावं लागतं, प्रॅक्टिस करावं लागतं. त्यांच्याकडनं प्रॅक्टिस पाहिजे रोज. आणि आता काय तर 15-20 दिवस आम्ही प्रॅक्टिस करून घेऊ लागलो त्यांच्याकडनं. आता चांगलं केलं त्यांनी. उद्या त्यांची कसोटी लागणार. हां, ठीक आहे सर, धन्यवाद. तुम्ही पाहताय व्यवस्थितपणे परेड करतायत सध्या आणि पाटील सरांना विश्वास आहे की ते व्यवस्थित करू शकतात. त्यांच्याच इथे काही विद्यार्थिनी आहेत, विद्यार्थीसुद्धा आहेत. चला तर मग त्या विद्यार्थ्यांकडून जाणून घेऊयात की त्यांना कसं वाटतं परेड करताना. या परेडमध्ये पहिल्यांदाच सहभागी झालेली श्वेता, तिच्या मनामध्ये काय चाललं आहे, काय तिच्या मनामध्ये एक वादळ उठलेलं आहे की आपण उद्या परेड कसं करणार, पण तिच्या मनामध्ये कसल्याही प्रकारचं वादळ उठलेलं नाही असं तिच्या चेहऱ्यावरून वाटते. तिच्याशी थोडंसं आपण गप्पा मारूया आणि तिच्या मनात काय चाललं हे जाणून घेऊ. श्वेता, हाय, कसं वाटतं? मला खूप आनंद वाटते की मी या शाळेमध्ये प्रवेश घेतला आहे आणि मी ह्या शाळेमध्ये जूनमध्ये नुकताच प्रवेश घेतलेला आहे. आणि मला असं वाटतं की हे शाळेने मला खूप काही दिलेलं आहे. म्हणजे या 2 महिन्यामध्ये खूप मला काही भेटलेलं आहे. म्हणजे या शाळेमध्ये खूप सारे उपक्रम घेतले जातात. या शाळेमध्ये नागपंचमी हा सण खूप चांगला साजरा केला जातो. म्हणजे की वारू या शाळेमध्ये आम्ही स्वतःच विद्यार्थी तयार करतो आणि तयार करून त्या वारूची इथंच शाळेमध्येच पूजा केली जाते आणि यामुळे मला ही शाळा खूप आवडते. आणि तसेच मी या शाळेमध्ये 15 ऑगस्ट या निमित्ताने पहिल्यांदाच परेडमध्ये मी उतरलेले आहे. आणि तसेच या शाळेमध्ये मला असं वाटतंय की कधीच मी असं स्वप्नातसुद्धा असं मी विचार केला नव्हता की परेडची मी लीडर ठरेल आणि मी या परेडची लीडर आहे. यामुळे मला या शाळेचा खूप अभिमान आहे आणि या शाळेमध्ये मला सर्व शिक्षक आणि शाळा पूर्ण मला खूप प्रतिसाद देत आहे आणि यामुळेच मी असं अभिमानाने म्हणेल की ही शाळा मला खूप आवडते आणि ही शाळा जी आहे ही माझ्या जीवनाशी जोडलेली आहे. आणि जय हिंद जय भारत.
या शाळेच्या विद्यार्थी प्रतिनिधी शानू पटेल यांचंही कर्तव्य असतं की विद्यार्थ्यांकडून काही ॲक्टिव्हिटी करून घ्यायच्या किंवा त्यांच्या काही समस्या असतात त्या जाणून घ्यायच्या असतात आणि त्यांना मदत करायचं असतं. तर त्यांच्याशी थोड्याशा आपण गप्पा मारूया. त्यांना काय वाटतं? सध्या 15 ऑगस्टची तयारी सुरू आहे सुद्धा. तुम्हाला तुमच्याकडनं काय तयारी म्हणजे तुम्ही काय मदत केली विद्यार्थी? मी माझ्या वर्गातली लीडर आहे, तर मी माझ्या वर्गाला 15 ऑगस्टसाठी मी सरांकडनं थोडेसे मदत घेतले आणि ती थोडी मदत घेऊन मी सरांना सर्व विद्यार्थ्यांना सांगितले की तुम्ही उद्या आणून द्यायचे पैसे, आणि ती मी थोडी मदत घेऊन सर्व वर्ग साजरा केला. आम्ही ते सर्व वर्ग पूर्ण सजवलेले आहेत. ते आता आम्हाला खूप आनंद वाटतो. उद्या 15 ऑगस्ट म्हणले की आम्हाला खूप आज आनंद होतो आहे. ही शाळा खूप छान आहे, मला ही शाळा खूप आवडते आणि आमच्या शाळेतले सर्व शिक्षकवृंद बी खूप छान आहेत. मला ह्या शाळेतला खूप अभिमान वाटतो आहे आणि ही शाळा खूप छान आहे. माझं उद्या 15 ऑगस्टसाठी त्या भाषण आहे, तरी मला खूप आनंद होतो आहे. माता की जय, वंदे भारत माता की जय, वंदे मातरम, भारत माता की जय, वंदे मातरम. या विद्यार्थिनींनी आता तुमच्यासमोर खूप छान डान्स करून दाखवला आहे. पण या डान्सचं जे गाणं निवडलं किंवा जे डान्स त्यांनी केलेलं आहे ज्या गाण्यावरती तेच गाणं घेण्यामागचं कारण काय नेमकं हे त्या विद्यार्थ्यांकडूनच आपण जाणून घेऊया. काय म्हणतात पाहूया. आमचं या गाण्याचा अर्थ असा आहे की जर आपण माणुसकी हा धर्म बाळगत गेलो तर आपल्यामध्ये भांडण होणार नाही, तर भारतही सुखी राहील आणि पाकिस्तानही सुखी राहील. जर आपण आपुलकीने राहिलो तर भारताची प्रगतीही होत राहील, असा या गाण्याचा अर्थ आहे. आपण पाहतोय लहान मुलांमध्येच या वयापासूनच या शाळेतल्या शिक्षकांनी राष्ट्रीयत्वाची भावना किंवा समानतेची वागणूक ही शिकवण दिलेली आहे आणि ह्यातूनच आपला देश व्यवस्थित आणि सुखासमाधानाने राहू शकतो हे या चिमुकलीच्या बोलण्यातून आपल्याला दिसून येत आहे. आणि उद्या या सगळ्यांची कसोटी लागणार आहे आणि त्यांची तयारी खूप जोरदार झालेलीच आहे, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही आहे ना? कसं वाटतंय सगळ्यांना? उद्या छान होईल का? जोरात सांगा जरा. स्वातंत्र्य दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा. भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, भारत माता की जय, वंदे मातरम. स्वातंत्र्य दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा. या गणेश नाईक प्राथमिक शाळेची तुम्ही तयारी आता पाहिली असाल. या स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून या विद्यार्थ्यांनी खूप मोठी अशी तयारी केलेली आहे. खूप जल्लोषाने खूप उत्साहाने विद्यार्थी तयारी झालेली आहे यांची, आणि उद्या यांची या सगळ्यांची कसोटी लागणार आहे. आणि ही फक्त ही एकच शाळा नाही, तर सोलापुरात अजून खूप शाळा आहेत, तिकडेही आपण जाणार आहोत. पण या शाळेचा निरोप आपण इथेच घेतो आहे. चला तर मग पुढच्या शाळेकडे वळूया. गणेश नाईक या शाळेतून आता आपण आलो आहोत IMS शाळेमध्ये. IMS शाळेमध्ये खूपच विद्यार्थ्यांची इथं झुंबड उडवलेली दिसते आणि खूपच उत्साहात म्हणण्यापेक्षा खूप जोशामध्ये या स्वातंत्र्य दिनाची ती तयारी करत आहेत. आणि तिथं फळ्यावर लिहिलेलं आहे प्राऊड टू बी इंडिया हे चित्र तिथे लावलेलं, आणि अत्यंत गर्वानं ते बोलू शकतात की प्राऊड टू बी इंडिया, आणि त्यांना भारत देशावरती खूप अभिमान आहे. अशा प्रकारचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आणि विद्यार्थी खूप उत्साहानं ही तयारी करतात मोठ्या स्वातंत्र्य दिनाची. चला तर मग कुठली तयारी ते करतात त्यांच्याशी भेटूया, त्यांच्याशी बोलूया, त्यांच्याशी थोड्याशा गप्पा मारूया.
मित्रांनो, आपण पाहताय या स्वातंत्र्य दिनाच्या तयारीमध्ये खूप चांगले चांगले पेंटिंगसुद्धा काढून या भिंतीवरती चिटकवलेले आहेत आणि त्याचा अर्थसुद्धा किती छान दाखवलेला बघा. डोळ्यामधून तिरंग्याचा झेंडा काढून आपले राष्ट्रप्रेम, आपले राष्ट्राभिमान, राष्ट्रभक्ती त्याने आपल्या पेंटिंगमध्ये उतरवलेला आहे. हा एक मुलगा आहे संकेत. तर संकेतची थोड्याशा गप्पा मारतो मी. संकेत, हाय. काय कल्पना कशी सुचली तुला हे डोळ्यामध्ये काढायची? ते स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व सांगण्यासाठी आणि शहीदांचे डोळे पाहून त्याच्याने प्रेरणा आली, झेंडा आणि त्यांचे प्राणाचे हे करणे. म्हणजे जे शहीद आत्मबलिदान केलेले आहेत ज्यावेळेस किंवा ज्यांचं बलिदान गेलेलं आहे त्यांची प्रेरणा घेऊन म्हणजे डोळ्यामध्ये आपल्याला दिसलं पाहिजे की ज्यावेळेस भारत स्वातंत्र्य होण्याच्या अगोदर जेवढे लोकांचे बलिदान गेलेले आहेत त्यांची बलिदान व्यर्थ न होता या पेंटिंगच्या माध्यमातून ते लोकांना समजावं किंवा व्यक्त व्हाव्या भावना. त्याच्यामुळे तो डोळ्यातून त्या भावना व्यक्त करतोय. अशा प्रकारचं हे पेंटिंग स्केच तो काढलेला आहे. खूपच छान पेंटिंग काढलेलं आहे. त्याच्याच बाजूला पाण्यामध्ये आपले तिरंग्याचं चित्र काढलेलं आहे. पाण्याला पांढरा रंग दिलेला आहे, मध्ये अशोक चक्र आहे आणि वरती आभाळाला भगवा कलर दिलेला आहे. लावायचं आहे. आपल्या भारताच्या स्वातंत्र्यामध्ये म्हणजे जे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं भारताला जे स्वातंत्र्य मिळालं त्या भारताच्या स्वातंत्र्यामध्ये खूप मोठं बलिदान दिलं गेलं. त्या बलिदानांमध्येच पंडित नेहरू, महात्मा गांधी आणि भगतसिंग यांचं खूप मोठं कार्य लाभलेलंच आहे. त्यांचंच पेंटिंग इथं शुभम या विद्यार्थ्यानं काढलेलं आहे. अगदी हुबेहू हे चित्र रेखाटलेलं आहे त्याने त्याच्या हस्तकौशल्यातून. खूपच सुंदर आणि मनमोहक दृश्य आहे ते पाहिलं की आपल्याला भूतकाळातील काही आठवणी आपल्या डोळ्यासमोर लगेच तरळून जातात आणि अंगावरती लगेच शहारे येतात. तर त्या शुभमशी थोड्याशा गप्पा मारूया. हाय शुभम, कशी सुचली तुला ही कल्पना काढण्याची? जेव्हा या लोकांनी आपल्या देशासाठी बलिदान दिले व आपले जीवाचे बलिदान दिले म्हणून मला वाटले की त्यांचे चित्र बनवावे आणि त्यांचा मान व आधार राखावा. अजून काय तयारी केली आहे 15 ऑगस्टची? खूप अजून आम्ही फेस्टिवल्स शिकवत आहोत. अजून एक हा पेंटिंग लोकमान्य टिळकांचा खूपच छान चित्र रेखाटलेलं आहे, हे पण लावणार. अजून ह्याच्या व्यतिरिक्त पताके वगैरे लावलेले आहेत. अजून ह्याच्या व्यतिरिक्त अजून काय करणार? अजून ते सेफ ट्रीजचं एक झाड बनवलेलं आहे. एक ड्रॉइंग बनवणार आहे. त्यामध्ये फ्लॅग आणि दोन फ्रीडम फायटर्स त्यांना सॅल्यूट करतात. लहान मुलांची कल्पना पहा तुम्ही, म्हणजे सुचत नाही लवकर. एखाद्या मोठ्या माणसाला सुचणार नाही, पण लहान मुलांच्या डोक्यात ते लगेच येतं आणि लगेच ते आपल्या हस्तकौशल्याने किंवा आपल्यातील भावना लगेच प्रकट करतात ते. आणि शुभम असाच एक विद्यार्थी आहे, त्याच्या हातातून हे साकारलेली चित्र तुम्ही पाहताय. खूप सुंदर आणि मनमोहक दृश्य ते दिसते तुम्हाला चित्र. खूपच चांगल्या पद्धतीने त्यांना रेखाटलेलं आहे चित्र. या वर्गात तरी खूप मोठी जल्लोष किंवा वातावरण तसं शांत आहे, पण मनामध्ये खूप जल्लोष आहे आणि रांगोळी तर काढत आहेत. त्यांच्याशी थोड्याशा गप्पा मारूया. काय काढताय? आम्ही ते लाईफ सायकल काढतो. लाईफ सायकलमध्ये मग आम्ही म्हणजे ॲक्च्युली आमची थीम जी आहे ती फॉरेस्ट आणि ॲनिमल्सवर आहे. त्यामुळे आम्ही सगळं ह्याच्यात जे ॲनिमल्स वगैरे काढणार आहोत तर त्याच्या आम्ही रांगोळीने आम्ही ते कलर करणार आहे आणि व्हाईटने असं बॉर्डर करणार आहे. असे 8 सर्कल्स आहेत, त्याच्यात आम्ही वेगवेगळे ॲनिमल्स काढलेत आणि त्याच्याने आम्ही मग या कलर्सने आम्ही ते भरणार आहे आणि मग व्हाईट रांगोळीने बॉर्डर. मग काय संदेश देऊ इच्छिता त्याच्यात? की एक जरी ह्याच्यातून म्हणजे आपण या सगळ्यांना सेव्ह केलं पाहिजे आणि एक जरी याच्यातून डिस्ट्रॉय झाला तर आपल्याला किती डिफिकल्ट जाऊ शकतं एवढं सांगायचं. म्हणजे पर्यावरणाचं रक्षण कसं करावं किंवा पर्यावरणाचं रक्षण करा, अन्यथा आपल्या मानव जाती पूर्ण संपुष्टात येईल असं तिचं म्हणणं आहे. आणि खूपच चांगल्या प्रकारे आता ते काम करत आहेत. तसं वातावरण शांतच आहे, पण मनामध्ये खूप मोठा उत्साह आहे आणि तयारी खूप मोठ्या जोरात चालू आहे. चला पुढे पाहूया आपण आता.
प्रकारचे इथे शोध लावले जात आहेत. विद्यार्थ्यांनी हे स्वतः बनवलेलं आहे आणि इथे काही मुली आहेत त्यांच्याशी आपण थोड्याशा गप्पा मारूया. त्यांनी काहीतरी इथं बनवलेलं दाखवत आहेत. ते काय बनवलं हे? That is one glass. So एक glass है और उसके अंदर है ना हम सब डालकर फ्लैग कलर और ये ऊपर से These are the stones which are very costly. म्हणजे मध्ये काय दोन्ही सगळं कोकोनट फ्लश येतं. म्हणजे जे खोबरं किसलं जातं त्या खोबऱ्याला या कपामध्ये भरून त्या खोबऱ्याला खाली हिरवा रंग दिलेला आहे आणि मध्ये पांढरा रंग दिलेला आहे आणि वरती भगवा रंग दिलेला आहे. म्हणजे हा झेंड्याचा कलर इथे दिलेला आहे आणि ह्यातूनच राष्ट्रभक्ती ते दाखवत आहेत. अशा प्रकारचं खूपच चांगले एक्सपेरिमेंट आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप छान बनवलेलं आहे. अजून काही नवीन बनवलेलं आहे इथे काहीतरी बनवलेलं आहे. हे पाहताय एका लाकडी म्हणजे जे आपण कुल्फी खातो त्या कुल्फीच्या काय म्हणतात त्याला काडी, ती कुल्फीची काडी जी असते त्या कुल्फीच्या काडीपासून एक फुलदाणी बनवलेली आहे आणि फुलदाणी बनवून त्या फुलदाणीमध्ये एक झाड खूप छानपणे ते लावलेलं आहे. आता ते खूप सुंदर दिसत आहे. ते कुणी बनवलं? हां, म्हणजे सर्व ग्रुप मिळूनच करतायत ते. कुणाही म्हणजे काय म्हणतात ते हम सब भाई मिलकर यहाँ पर काम कर रहे हैं. हां, अजून एक मैत्रीण आहे आपली, तिच्याशी थोड्याशा गप्पा मारूया. ती काहीतरी दाखवणार आहे आपल्याला. तुम्ही पाहिलात हे कुल्फीच्या काडीपासून बनवलेलं हे कुंडी म्हणण्यापेक्षा काय म्हणतात त्याला काय नाव? फ्लॉवर बॉक्स तिनं बनवलेलं आहे. संकल्पना कशी काय सुचली तुला हे बनवण्यासाठी? आपण हर एक मीन्स मातीनं आपण बनवू शकतो हे सगळं. मग आपण काड्यानं पण हे बनवून न्यू टाईपचं फ्लावर पॉट्स बनवू शकतो. ह्याच्यानं जसं की आपण हे पण सांगू शकतो की आपल्याला झाडे किती इम्पॉर्टन्स आहेत आणि काड्यानं आपण सगळं काही बनवू शकतो. आणि वेस्ट जे आहे ते वेस्ट काड्यानं मी हे बनवलेलं आहे. दॅट म्हणजे आपल्याला हे सांगता येते की रिसायकल आपण थिंग्स करायला पाहिजे. नेक्स्ट जनरेशनसाठी ते म्हणजे युजफुल असायला पाहिजे आणि त्यासाठी आपण हे सगळं करतो. बरं, अजून काय बनवणार आहेस? सो मी हँगिंग बॉल पण बनवलं तिथे आहे तो. ते पण काड्यानंच बनवले मी आणि ते तसंच जसं की मी काढा तिथे तसं मी दरवर्षी असं करते. आणि म्हणजे ह्याच्यानं हे करायचं आहे की काड्या आपल्याला सगळ्या ह्याच्यात इम्पॉर्टंट आहेत ते सांगायचं. बरं, मग स्वातंत्र्य दिन उद्या आहे, तुला कसं वाटतं त्याच्याबद्दल काय बोलू इच्छिते? आपण हर एक स्वातंत्र्य ज्यांनी आपल्या देशासाठी प्राण दिले त्यांचे आपण सेल्यूट करायला पाहिजे. त्यांची आपण रिस्पेक्ट द्यायला पाहिजे. जे त्यांनी आपल्यासाठी केलं आहे आपण त्यांना 15 ऑगस्टला रिस्पेक्ट देऊन त्यांना आपण हे मान दिला पाहिजे. हां, मान दिला पाहिजे. असंच अशा प्रकारची तयारी चालू आहे. अजून इथे काहीतरी बनवत आहेत सगळे पेंटिंग रीडिंग केलेलं आहे बघतो. काय म्हणतात त्याला काय म्हणतात? हे ॲनिमल्सचं माहिती आहे. म्हणजे आम्ही जे थीम करायला ते फॉरेस्टबद्दल आहे. आम्ही डिफरंट ॲनिमल्स बद्दल माहिती घ्यायला. म्हणजे आता पेंग्विन्स, एक मिनिट एक जण बोला. म्हणजे आपण आपल्याला आपल्या ॲनिमल्स जे काय माहिती आहे ते आपल्याला या पेपर्सनी दाखवायचं आहे. म्हणजे त्या ॲनिमल्सची माहिती या पेपरमधून त्या फोटो चिटकवलेला आहे आणि त्याच्या खाली त्या ॲनिमल्सची माहिती किंवा जो कोणी प्राणी आहे त्या प्राणीची माहिती ते दाखवत आहे. खूप छान पद्धतीने माहिती सांगतात. मला ह्याची माहिती तू सांगू शकशील? तुझं नाव काय? वर्षा कुलकर्णी. सांगा काय नेमकी काय माहिती लिहिलेली आहे इथे दाखव असं ते. हां, पेंग्विनच्या या प्राण्याबद्दल आहे आणि ते खातात काय राहतात कुठे याच्याबद्दल 2-3 वाक्यामध्ये हे सर्व सांगितलेलं आहे. म्हणजे आणि त्यातूनच संदेश देत आहोत की आपण या प्राण्यांना मारले नाही पाहिजे, त्यांना सेव्ह केलं पाहिजे. अजून इथे बाजूलाच एक खूप छान घर बनवलेलं आहे. खूप छान घर बनवलेलं आहे आणि कुणी बनवले? हे कशापासून बनवलेलं आहे? थर्मोकॉलपासून बनवलेलं आहे आणि त्याला रंगसुद्धा तुम्ही पहा. अक्षरशः एका घराला जसा रंग देतात त्याप्रमाणे ते बनवलेलं आहे. अक्षरशः मातीच्या ज्या विटा असतात त्या विटाचा कलर तिथे दिलेला आहे आणि गॅलरी वगैरे केलेलं आहे. खिडकीसुद्धा अक्षरशः खूप चांगल्या पद्धतीनं दाखवलेला आहे. दरवाजा आहे.
थर्माकोलचा उपयोग करून त्यांनी एक खूप छान सुंदरसं घर असं बनवलेलं आहे. मुलांच्या डोक्यामध्ये खूप चांगल्या प्रकारच्या असं योजना असतात किंवा त्यांना काहीतरी सुचतं आणि लगेच ते आपल्या प्रत्यक्षात उतरवतात. अशीच एक अल्फिया आहे, तिने हे बनवलेलं आहे. तिच्याशी थोडासा संवाद साधू. किती दिवस लागले हे बनवायला? 2-3 दिवस लागले. काय संकल्पना काय होती नेमकं? हे बनवायचं ठरवलं होतं अगोदर तू? नाही, असंच पप्पासोबत मी बनवले होते. पप्पा म्हणाले असंच घेऊन जा शाळेला, चांगलं दिसेल. हे काय बनवलेलं आहेस तू? हे इंग्लिशमध्ये पेरिस्कोप म्हणतात, जे सबमरीन पाण्यात असतात ते खालून पाण्यामध्ये काय असतं ते बघण्यासाठी. दाखवतो. म्हणजे पाण्याच्या खाली जे दृश्य असतं ते आपण पाण्याखाली न जाता वरून पाण्याच्या वरूनच आपण जे पाहतो त्याला हे एक यंत्र आहे. त्या यंत्राच्या माध्यमातून आपण पाण्याच्या खाली काय चाललंय किंवा पाण्याच्या खाली काय दृश्य आहे ते आपण पाहतो. ते यंत्र तिनं इथे साकारलेलं आहे. बाजूला अजून school. This no? The robot will build. Robot show. All the team go and stand there. We'll come in few minutes. Go. ही इंडियन मॉडेल स्कूलचीच एक प्रतिमा थर्माकोलपासून बनवलेली आहे. एका विद्यार्थ्यानं शिर्के नावाच्या एका विद्यार्थ्यानं ही बनवलेली आहे. त्यानंतर फार्म हाऊस झालं. त्यानंतर आपल्या सृष्टी किंवा जे आकाशगंगा आहे आपली, ती आकाशगंगासुद्धा बनवलेली आहे. आपल्या आकाशगंगेचं सुद्धा इथं खूप छान म्हणजे कागद, पुठ्ठे आणि तार, वायर यांच्या माध्यमातून हे पूर्ण आकाशगंगा तयार केलेली आहे. आकाशगंगेचं चित्रीकरण केलेलं आहे. सूर्य दिसतोय, शेवटी सूर्याची प्रतिकृती आहे ती एक. आणि त्याच्यानंतर फार्म हाऊस आहे इथे. फार्म हाऊसमध्ये खूप चांगल्या प्रकारचं इथे क्रिएटिव्हिटी करून मातीचा उपयोग करून नांगर केलेला आहे. नांगर एखाद्या काडीचा उपयोग करून नांगर तयार केलेला आहे. त्यानंतर उकळ आहे तिथे, उकळ आहे. पाण्याचा नळसुद्धा आहे तिथे. त्यानंतर सगळे शेतकरी काम करताना दिसतात आणि इथे छोटीशी बैलगाडी आहे ज्याच्यामध्ये धान्य घेऊन ती बैलगाडी जाताना असं एक संकल्पना मांडलेली आहे ती मातीच्याच रूपात. त्याच्यानंतर फावडा आहे, फावड्याची प्रतिकृती आहे तिथे. आणि खूप चांगल्या प्रकारे विहीरसुद्धा आहे. विहीरला कागदाचा उपयोग करून इथे चांगल्या प्रकारे विहीर साकारलेली आहे. खूप छानच प्रतिकृती बनवलेली आहे इथे. अजूनही काही मुलांनी चांगल्या क्रिएटिव्हिटी करून काही तंत्रज्ञानाने काही रोबोटिक वस्तू बनवलेल्या आहेत. त्यांच्याशी थोडे तिथं जाऊयात, त्यांच्याशी थोड्याशा गप्पा मारूयात. ब्रशचा उपयोग करून केला चेक करून घ्या. कागदाचा उपयोग केलेला नाही ना.
क्विलिंग पेपर, स्ट्रिप्स ऑफ पेपर. कासवाची प्रतिकृती केलेली आहे, सशाची आहे, जिराफसुद्धा दिसतोय. जिराफच आहे ना हा? जिराफ दिसतोय. फुलपाखरूसुद्धा आहे, हत्तीसुद्धा आहे. कागदाचा उपयोग करून या विद्यार्थिनींना खूपच चांगल्या प्रकारे आपले हस्तकौशल्य इथे दाखवलेलं आहे. एक मिकी माऊसचं पण चित्र आहे इथे. मिकी माऊस, त्याच्यानंतर डॉल्स आहेत आणि एका मुलीचं चित्र काढून त्या चित्रावरती कागदाचे केस तयार करून ते केस तिथे दाखवण्यात आलेले आहेत. खूप सुंदर असं चित्र काढलेलं आहे. संकल्पना कशी सुचली तुला हे काढावं? मी एक कोर्स केलेला त्या कोर्स केलेला. कोणता कोर्स होता? क्विलिंगचा. आजपर्यंत अजून काय काय केलं ह्याच्या व्यतिरिक्त? फुलं केले, एक बास्केट पण केलं फुलाचं. अजून असेच वेगवेगळे. अजून नवीन काय करणार आहे आता तू याच्या व्यतिरिक्त इथे? जसं सुचेल तसं. विद्यार्थ्यांमध्ये कधी काय सुचेल काय सांगता येत नाही. जसं त्यांना सुचेल तसं ते करत जातात. आणि ते बॅकलाच थोडंसं ते काहीतरी बनवलेलं आहेत. ते सेव्ह गर्ल चाइल्ड असं लिहून ते एक संदेश देत आहेत. सेव्ह गर्ल्स बिकॉज वी आर प्राऊड ऑफ, असं करून म्हणजे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये कधी काय सुचेल हे काहीच सांगता येत नाही. आता पहा ना, एखाद्या प्रौढ व्यक्तीला सुचणार नाही अशा प्रकारचं चित्र इथे काढून त्यांनी अक्षरशः मुली वाचवा हा संदेश ते दिलेले आहेत. खूप छान चित्रसुद्धा काढलेले आहेत त्यांनी. नाव कसं सुचलं तुला हेच बनवावं म्हणून? आमच्या टीचरने कल्पना दिली आणि आम्ही आमच्या मनाने आयडिया करून बनवलं. अजून काय बनवणार याच्या व्यतिरिक्त? ह्याच्या व्यतिरिक्त अजून गर्ल्सचं ट्रिब्यून ह्याच्याबद्दल पण बनवणार होतो. आता हे बनवलं, अजून बनवणार आहे. मग ह्याच्यात काय अजून क्रिएटिव्हिटी करायचं आहे का एक फायनल आहे? अजून करणार आहे. म्हणजे अजून कच्चं काम आहे हे. अजूनही ह्याच्यात क्रिएटिव्हिटी करून ह्याच्यामध्ये खूप सजवणार आहे त्याला. आणि ह्यातूनच ते लोकांना संदेश देऊ इच्छितात की मुलींना वाचवा म्हणजेच आपला हा देश पुढे चालू. कारण हा वंश मुलींनीच चालत असतो. आई पाहिजे, मुली पाहिजे म्हणतात आणि फक्त जर मुलगी जन्माला आली तर त्याला लगेच मारून टाकतात. हे चुकीची गोष्ट आहे. हीच संकल्पना या मुलींनी आपल्या या कागदावरती उतरवून लोकांना संदेश दिलेला आहे. विद्यार्थ्यांमध्ये खूप जल्लोष दिसतो. सगळीकडे चित्रे लावून ते आपला हा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करणार आहेत आणि सगळी तयारी तशी चाललेली आहे. एका म्हणजे मातीचा डोंगर करून त्याच्यावरती पवनचक्कीची प्रतिकृती तयार करून एक प्रोजेक्ट तयार केला गेलेला आहे पवनचक्कीचं. म्हणजे ज्या वाऱ्याचा उपयोग करून आपण वीज उत्पन्न करू शकतो, ही संकल्पना इथे मांडलेली आहे उदय आणि प्रशांतनं. खूप छान त्यांनी संकल्पना मांडलेली आहे. खूप छान तयारसुद्धा केलेला आहे त्यांनी. प्रशांत आणि उदयनं हा प्रोजेक्ट बनवलेला आहे. त्यांच्याशी थोड्याशा गप्पा मारूया. नेमकी संकल्पना त्यांना कसं काय सुचली आणि यांनी कसं बनवलं आणि किती दिवस लागले याला? उदय, प्रशांत हाय, किती दिवस लागले याला बनवायला? 1-2 दिवस लागले. मग सुचलं कसं? कोणी सांगितलं का तुला पवनचक्की बनवा? हे जे मोटर आहे ते कारचं मोटर आहे आणि हे सगळं फॅन ते सगळं ह्याने बनवणार. नुसतं मी मोटर हे बनवणार आणि मी हे सगळं ग्रास डोंगरचं सगळं. मग तुला काय वाटलं अजून याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी करावी? सुचलं कसं काय तुला नेमकं हे असं करावं म्हणून? कोणी सांगितलं तुला? नाही, मीच बनवलं. मग ह्याच्यातून काय संदेश देणार आहे? वाऱ्याचा वापर करून वीज उत्पन्न करू शकतो. अशा प्रकारचे एक्सपेरिमेंट करत विद्यार्थी खूप चांगली तयारी करतात स्वातंत्र्य दिनाची. उद्या या स्वातंत्र्य दिनाचा हा जल्लोष तुम्हाला आत्ताच पाहायला मिळतोय. चला तर मग इथेच नाही तर अजूनही खूप सारे विद्यार्थी आहेत, त्यांच्याकडेही जाऊया. तिकडे काय तयारी चालू आहे हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. चला तर.
इष्णा नावाच्या मुलीनं इथे भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांचं चित्र एका पुठ्ठ्यावरती किंवा एका कागदावरती ते चित्र चिटकवून कुकरच्या त्या रिंगचा वापर करून तिघांना ज्यावेळेस फाशी दिली त्यावेळेसचं चित्र ते म्हणजे भावना त्या व्यक्त केलेल्या आहे. त्याच्या खालीच तिनं लगेच 3-4 रिंग करून त्याच्यामध्ये मेरे वतन के लोगो, जरा आँख में भर लो पानी, जो शहीद है उनकी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी, अशा या 4 ओळी लिहून त्यांना या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आठवण काढत आहे ती. आणि खाली फुलं लावून फुलंही त्यांना समर्पित करते ती. अक्षरशः ती एका पोत्याच्या कापडापासून ते पोतं घेऊन त्याच्यावर कटिंग करून त्याच्यामध्ये ते फुलं लावलेले आहेत. खूप छान दिसते. तिच्याशी थोड्याशा आपण गप्पा मारूया. कृष्णा, हा किती दिवस लागले तुला बनवायला? 2 दिवस. कुणी सांगितलं तुला बनवायला हे? कुणी सांगितलं? संकल्पना मम्मीची होती. म्हणजे ये मेरे वतन के लोगो, जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनको जरा याद करो कुर्बानी, अशा या 4 ओळी लिहून तिने खाली फुलं लावून त्यांना श्रद्धांजली समर्पित केलेली आहे. आणि या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी त्यांना ती आठवण काढून सॅल्यूट करते आहे. इष्णासारखेच अजून भरपूर मुलं इथं एक्सपेरिमेंट केलेले आहेत, ते त्यांना सुद्धा थोडंसं आपण पाहूया. एक कागदाचं नाव बनवलेलं आहे. नावाडी कागदाचं यूज करून खूप छान सुंदर असं सजवलेलं आहे. त्याच्यानंतर त्याच्या बाजूला एक मिसाईल बनवलेला आहे अग्नी 3 नावाचं. खूप छान यूज करून पुठ्ठा वगैरे यूज करून मी चेक करू शकतो त्याला. हां, म्हणजे कागदाचं बनवलेलं आहे खूप छान. अग्नी 3 याचं एक क्षेपणास्त्र बनवलेलं आहे खूप छान, जे भारतानं तयार केलं होतं. त्याच्यानंतर नासा केंद्राचं हे बहुतेक ऑफिसच आहे बनवावं. मग किती दिवस लागले तुला बनवायला हे? 2 दिवस लागले. 2 दिवस लागले. काय काय त्याच्यात सांगशील का आम्हाला? जवळ हे काय आहे? हे बॉटलचं आहे, मागचं मी कापलो. आणि हे थर्मोकॉल, हे डबे असते चप्पलचं, आणि हे कार्डबोर्डचं कापून इथं लावलेलं आहे. आणि हे पूर्ण यान आहे, ते यान तयार केलं. म्हणजे जे नासा केंद्र आहे त्या नासा केंद्रामध्ये आपल्या भारताचं एक यान ज्यावेळेस सोडलं गेलं त्या यानाचं प्रतिकृती इथं त्यानं बनवलेलं आहे. संकल्पना त्याला सुचली आणि तो बनवला आहे. लहान मुलांना कधी काय सुचली सांगता येत नाही. मागासपासून मी तुम्हाला हेच बोलतोय की लहान मुलं अक्षरशः असं लगेच एकदा जे ठरवले ना जर त्याचं लगेच सत्यात आणि प्रत्यक्षात उतरवतात आणि लगेच कृती करतात. आपल्याला दिसतंय खूप छान यान बनवलेलं आहे. त्यानं भारताचा तिरंगासुद्धा आहे त्याच्यावरती. त्याच्याच बाजूला लगेच एक काय बनवलेलं आहे? एक स्पेस शटल बनवलं आहे खूप छान. कागदाचाच उपयोग करून ते हे बनवलेलं आहे. आणि क्रिएटिव्हिटी खूप आहे मुलांमध्ये. बाजूलाच चंद्र दाखवलेलं आहे बाजूलाच लगेच. आणि चंद्रावरती पाऊल ठेवणारा पहिला भारतीय राकेश शर्मा ह्याचं चित्र तिथं लावलेलं आहे. भारताचं झेंडासुद्धा तिथं फडकत असलेलं दाखवलेलं आहे. सोबत इतर देशांचेही झेंडे इथं लागलेले आहेत. भारताचा अंतराळवीर राकेश शर्मा हा चंद्रावर पहिला मानव जो पाऊल ठेवला त्याचं चित्र इथं रेखाटलेलं आहे. आणि त्याला श्रद्धांजली वाहिलेली आहे उद्या स्वातंत्र्य दिनात. नारळाचं जे वरचं कवच असतं त्या कवचापासून कासवाचं चित्र तयार केलेलं आहे. म्हणजे खूप शोसाठी खूप छान बनवलेलं आहे. 2 कासव बनवलेले आहेत. त्याच्यानंतर ते वरती नारळाचंच परत ते वरती कापून त्याला सस्पेन्शन ठेवण्यासाठी एक जागा बनवलेली आहे. म्हणजे जे आपण पेन वगैरे ठेवण्यासाठी जे बॉक्स असतो त्याचा हा टाकाऊपासून टिकाऊ असतो आणि शोसाठी खूप छान दिसतं इथे. त्यानंतर फुलं ठेवण्यासाठी फुलदाणी बनवलेली आहे. त्यानंतर ड्रम तयार केलेला आहे तिथे बाजूला. जे टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ अशा प्रकारचं हे एक संदेश ते देत आहेत आपल्याला. एक खूप घोडागाडी बनवलेली आहे खूप छान बॉक्स तयार करून. क्रिएटिव्हिटी खूपच छान केलेली आहे मुलांनी. या स्वातंत्र्य दिनादिवशी खूप सारे मुलं आपल्या आपल्या परीनं या स्वातंत्र्य दिनादिवशी देशाला सल्यूट करतात, आपल्या भावना व्यक्त करतात. काही मुली आपल्यासोबत आहेत त्याच्याच थोड्या आपण गप्पा मारूया. हाय सर्वप्रथम. हाय, काय केलं तुम्ही? मी टॉटर्स केले. काय संकल्पना काय होती आणि तुम्हाला सुचलं कसं आहे? आम्ही वेस्टपासून आम्ही बेस्ट करणार होतो. आणि
त्याच्यामध्ये मी टॉर्टाईसचं जे शेल असतं कोकोनटचे नारळाचं शेल असतं त्याच्यामध्ये मी टॉर्टाईस केलेलं आहे. कोणी सांगितलं, सुचलं का तुला, कोणी सांगितलं होतं का तुला असं बनवलं? माझी शेजारची माझी एक फ्रेंड होती, तिने मला हे आयडिया सांगितली. बरं, मग ते तयार करून तू काय संदेश देणार नेमकं, काय थीम देशाला की टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू केल्या पाहिजेत? आपला देश स्वच्छ आणि सुंदर असावा, त्यासाठी आपण जे वेस्ट असतं त्याच्यावरून आपल्याला छान वस्तू तयार करा. अजून एक मुलगी आहे, त्यांच्यासुद्धा आपण कुणी सांगितलं तुला हे बनवायला? सुचलं, काय सुचलं नेमकं, काय असं का बनवावं वाटलं? कसं तयार केलं तू हे? कोलगेटची जी आपण पेस्ट वापरलेलं त्याचं कार्डबोर्डने तयार केलं. खूप छान बनवलेलं आहे. असंच तू चांगलं बनवता, हात दे. खूप छान बनवते बरं, खूप छान. पेन ठेवण्यासाठी जे वेस्टर्न आपण पाहिलं मग अशी कोकोनटच्या त्या वरच्या थरापासून खूप छान क्रिएटिव्हिटी करून या टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू ते तयार केलेल्या आहेत. आणि आपला भारत देश स्वच्छ आणि सुंदर असावा ह्यासाठी ते एक संकल्पना तिथे मांडली आणि खूप छान पद्धतीनं तयार केलेलं आहे. आणि ग्रुपमध्ये सर्व विद्यार्थी बसलेले आहेत, त्यांच्यावरती पण एक नजर टाकूया थोडंसं आपण. भारत माता की जय, वंदे वंदे भारत माता की जय. से थैंक यू. भारत देशाचा नकाशा बनवलेला आहे मुलांनी खूप छान पद्धतीने. खूप साऱ्या वस्तू ते ठेवलेल्या आहेत. पुढे गणपती आहे, गणेशाची फक्त चेहरा तयार केलेला आहे, पणत्या आहेत बाजूला. खूप छान त्याच्या बॅकला फणा काढल्यावानी थोडंसं आहे. त्यानंतर पुठ्ठ्यापासून बनवलेले सर्व वस्तू जे ठेवलेल्या आहेत. खूप छान पद्धतीने हे विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्याने, कला कौशल्याने हे वस्तू बनवलेल्या आहेत. आणि आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी हा सन्मान ते देशासाठी देत आहेत. ISM शाळेची ही तयारी तर खूपच जोरात सुरू आहे आणि स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी ही मुलं खूपच उत्साहात आणि जल्लोषात आपला हा स्वातंत्र्य दिन साजरा करतात. तर या शाळेची आपण ही तयारी आत्ता पाहिलीच आहे. तर चला तर पुढच्या शाळेकडे वळूया, तिथं काय तयारी चालू आहे हे पाहूया. नन्ना मुन्ना राही हूँ, देश का सिपाही हूँ, बोलो मेरे संग जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद. नन्ना मुन्ना राही हूँ, देश का सिपाही हूँ, बोलो मेरे संग जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद.
रास्ते में चलूंगा ना डर डर के, चाहे मुझे जीना पड़े मर मर के। मंजिल से पहले ना लूंगा कहीं दम, आगे ही आगे बढ़ाऊंगा कदम। दहने बाएं थम। नन्ना मुन्ना राही हूँ, देश का सिपाही हूँ, बोलो मेरे संग जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद। धूप में पसीना मैं बहाऊंगा जहाँ, हरे हरे खेत लहराएंगे वहाँ। धरती पे पापे न पाएंगे जन्म, आगे ही आगे बढ़ाऊंगा कदम। दहने बाएं थम। नन्ना मुन्ना राही हूँ, देश का सिपाही हूँ, बोलो मेरे संग जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद। नया है जमाना, मेरी नई है डगर, देश को बनाऊंगा मशीनों का नगर। भारत किसी से रहेगा नहीं कम, आगे ही आगे बढ़ाऊंगा कदम। दहने बाएं थम। नन्ना मुन्ना राही हूँ, देश का सिपाही हूँ, बोलो मेरे संग जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद। है प्रीत जहाँ की रीत सदा, मैं गीत वहाँ के गाता हूँ। भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ।